तर शेडातलं सगळं आवरून झालं बऱ्यापैकी आणि आता वैरण टाकायचं राहिलं फक्त. आपले रायबा शेट आणि बाबऱ्या शेट इथं असते ती संध्याकाळची, कारण की दोघांनी बाहेर बांधाय जागा कमी पडते म्हणून रात्रीची इथं असते ती. आता गव्हाण पण बऱ्यापैकी झाले फिट. माझ्या मते आजपासून आत बांधली तर चालेल. बघा आणि काय विषय होतोय. रायबा बाळा फेरा द्यात होता आज, डोळ्यात घाण आले. शेटला जमलंच तर फेरा द्यायचा आहे. इकडे डॉक्टरने सांगितलं 15 दिवस काही ताप देऊ नका, कारण की दुसरे झालेले आहेत, दात पडलेला आहे शेटचा, त्यामुळं 15 दिवस साहेबासून ताप देणार नाही. आणि कमेंट पण आलेलं बाबऱ्याला का तुम्ही व्यायामात ठेवना, फेऱ्याला का काढना, तर दात लावल्यामुळं 15 दिवस काही त्रास द्यायचा नाही असं डॉक्टरने सांगितले. आणि हे बघा आपलं शेट रायबा शेट म्हणणार बाहेर जायचं आहे, चला आता उठाव. आणि इकडं बाजी 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 काय रे हे बाजी. पायाकडे बघितलं म्हणजे चाप असतो काय बघावं, तर नाही एवढा चाच पडत. आणि इकडं लारा शेट, लारा लय शाना झाला, अंगावर येत नाही काय नाही. सर बा तिकडं, सर इकडं लारा. असं ऐकच आहे की जरा. आणि इकडं आपला ब्रह्मा ब्रह्मा हे ब्रह्मा. काय मग लय दिवसात रायबा जवळ आलाय. कसा रायबा आपला तुझ्यापेक्षा उंची दिसायला लागलाय. होय, जसं वजन कमी झालं केलं का ना आपण तशी उंची दिसायला आली. आणि पोटात गेलं स्पीड पण वाढले. आणि विषय काय आहे, उद्या फेरा द्यायचा आहे रायबा आणि लारा, म्हणजे दोघांच नव्हे, दोघांनी फेऱ्याला न्यायचा आहे ग. नाही केलं नक्कीच कॅन्सल म्हटलं, फेरा देऊन नक्की करे, फेरा देऊन नक्की करा म्हटली ते आता. हो आणि हो आणि एक शेअर करायचं आपल्यावर काल. हा आपल्या फॅमिलीवर ग. काल लय म्हणजे लय खुश झालेलो आम्ही. आणि आपले सबस्क्रायबर 2 आलेले, ती पण इतकी खुश झालेली, उड्यात मारत होते. तर काय झालं, डॉक्टर काल आलेलेत रात्री आपल्या बाजीला इंजेक्शन करायला. मी शेवटचा डोस होता. मग बाजी इतका फ्रेश होता, डॉक्टर म्हणजे ऐकाय तयार नाहीत. डॉक्टर म्हटले आत्ताच्या आत्ता फेरा द्यायचा. अहो डॉक्टर नको, बाहेरच्या पाठीमधलं देऊया. तर डॉक्टर तरी पण ऐकायचं नाही, फेरा द्यायचाच काय. डॉक्टरचं माहीत होतं, आणि डॉक्टरचं माहीत होतं बहुतेक की बाजी लय फ्रेश आहे, बाजी 100% येणार वर, असा विषय होता. मग काय करायचं काढला बाजीला बाहेर काढलो बाबा. लय हसलो, 2-3 वेळा सुटला हातातनं हिसकं देऊन. इसनेला पण ऐकत नाही आता. नाही हे काय इसनेला दावा हे का नाही उठत. आता त्याचं रुद्र रूप तयार झालंय. पहिला यो गरीब राहिलेला नाही, गरीब आता वाघ झालाय, वाघ. आणि डॉक्टरने काय झालं माहिती का, डॉक्टरने नेलं वैरण तिथंच पडत. होय अभि तू भाजी कुठे गेला, भाजी कुठे गेला, भाजी दिसायला बंद, भाजी घ्या वैर इथं भाजी ह्या वैरणीत मी काल बघितलं तिथे. आणि काय झालं माहिती भाजीला आपल्या कंट हिनं काय आपली हे का नाही नत उलटी टाकली, नत उलटी टाकली आला घुमत. परत पहिला सोडूनच दे, पहिल्या फेराला नत उलटी टाकली आला घुमत, दुसऱ्या फेराला पण नत अशी उलटी टाकली आला घुमत. म्हणजे त्याची टॅक्ट काय कळाल्या, इकडं नदी टाकायची अशी उलटी. फक्त डॉक्टर काय बोलले, हाय असं फेर त्याला म्हणजे भाजीला
5 ते 7 वेळा फिरत द्या. फक्त आता म्हणजे तिथं राहू दे, बाहेर नेऊन द्या. मग आता असा विषय करायचा आपल्याला, 5-6 फेर भाजीला असं द्यायचं उलट्या नक्कीच. फक्त स्पीड कमी लावतो एवढा विषय. डॉक्टर म्हणजे पाठ निवांत देऊ दे. म्हणजे मी सेकंद बघितलं, 26 सेकंदात 900 फूट येतोय. होय, काय होतं विषय, निवांत देऊ दे, काही गडबड नाही. शेवट आला तर चालेल, त्याला सवय लागत दे की सगळं याचं. मग 2 वेळा आला सगळा. मग आता मैदानात वाटलंच मैदानात पण न्या त्याला, फक्त उलटी अशी न टाका अशी. तिथं जवळपास मैदान असलं की न्यायचं. मग स्पीडचं म्हटलं तर काय शेवट आला तर चालते भाजी, फक्त त्याला सवय लागू दे, त्याला कळू दे सरळ पाळायचंय. मग आता विषय झाला तर भाजीचं लवकरच मैदान करायचंय. फक्त आपल्या फॅमिलीला काय सांगायचं, भाजी स्पीड लावणार नाही 1-2-3 मैदान तरी, कारण की उलटीनं तर टाकणार आहे. मग हळूहळू काय करायचं, स्टेप बाय स्टेप हळूहळू न ढिली करायची परत. मग ढिली केली की ह्याला कळालं का नाही, सहज पळायचंय. मग काय विषय नाही मध्ये तर आपल्याला टॅक्टिक कळाली. दोन्ही फेर चांगलं पळाला, भारी वाटली का. आणि त्या साहेबांचं उद्या आहे फेरा गुढीपाडव्यावर. होय, उद्या पाडवा आहे ना. हो, मग एक नंबर. आणि ह्याला आपल्या बाजीला काल कुणाबरोबर फेरा दिला? ब्रह्मा असा झालाय, सुस्तावलाय म्हणणार. काल माझा हाल केलं एकानं. ब्रह्मानं कहर केला, कहर काल. कसला ब्रह्मा पळत खरं होता जोरात, गाडी पुढं वळत होता लय. तेवढा चाकलो बाबा, माझ्या चाकल्यानं असं झालं. दुःख तशी कापतेत बाई. मला पण रायबानं चाटलं की तसंच होत. आणि ब्रह्मा आता निवांत झोपला होता. ब्रह्मा म्हणल्यावर जागा झाला. तर जो विषय आहे आपल्या भाजीचा, काय भाजी फ्रेश पण झालाय. त्या डॉक्टर म्हणले प्यारा द्या, त्याला काय खायचं नाही. होय, खाल्लं नव्हतं ना? काय खाल्लं नव्हतं त्यावेळेस? काय नव्हतं खाल्लेलं. तिला प्यारा पहिला याला जरा दमवलं, दुसऱ्याला साहेबांची काही आता उठून जातो. आता नत घालायची सगळी अशी घातली, तर आपण नत अशी घातली. इकडे घेऊन इकडे बांधले. मग त्यामुळे त्याला असं बाहेर जाता आलं नाही. डॉक्टर काय बोलले, 5-6 फेर बाहेर टाका. आणि पहिला फेरा टाकताना न आवळा, दुसऱ्या फेऱ्याला थोडीशी न ढिली करा, तर तिसऱ्या फेऱ्याला अजून थोडीशी ढिली करा. म्हणजे त्याला कळेल की आपल्याला सगळं पळायचं. आणि असं 5-6 फेर त्याला हिट करा, म्हणजे पळवाच. परत एखादं मैदान करा, मैदानात शेवट आला तर चालेल. स्पीड कमी लावते का लावते, लावू दे म्हणजे काय फरक नाही. आपल्याला महत्वाचं काय, साळा पळायला लागलाय म्हणजे, आणि बराच फरक पडलाय. परत आणि डॉक्टर जरा चालवायला लावला आम्हाला. फेर झालं चालू रस्त्याला डॉक्टर थोडासा प्रॉब्लेम आहे पाहिजे, थोडा चमकतोच. असू दे म्हणजे काय नाही, एवढं टेन्शन घ्यायचं नाही. आता 2 दिवस जाऊ दे आणि 1 डोस द्या साहेबांनी. भारी वाटू माझ्या डोक्यात काटोबा राहिलेलं भाज्या सळा, तेवढा नुसतं सळा आला तरी. मग तुम्ही आता व्हिडिओ आपण म्हणजे का शेअर करणार नाही ते सांगा की. हो, आणि हा व्हिडिओ शेअर करणार नाही. आम्ही व्हिडिओ केलेला आहे भाजी पळालेला, तरी पण का शेअर करणार, म्हणजे शेअर का करणार नाही, कारण की तिथं जरा म्हणजे ड्रायव्हरनं काटेचा वापर केला भाजीवर. पोरं पण साईडला काटे घेऊन आपली उभा होते. पोरं पण आहे जरा तोंडावरून मला वाटतं इथपर्यंत असते, म्हणजे ती भाजी बाहेर झाली, त्या भ्यान उभा केलेली, तर काय भाजी बाहेरच गेला नाही. मग ते आहे ना, ते बारकी पोरं आहे, त्यामुळे ते आणि ती आपलं युट्यूबच्या पॉलिसीत बसत नाही, उगाच आपल्या ऑब्जेक्शन चॅनल बंद पडेल, ते पण आहे. आणि दुसरं काय, आणि समजा टाकलाच आपण व्हिडिओ, तर बाकीच्या अशा कमेंट येते, त्या काठीचा वापर तुम्ही करताय, तुमच्या बैलगाडी क्षेत्र बंद पडेल, तेव्हा लांबड अशी लागते. मग आता आपल्यामुळे जर बैलगाडी क्षेत्र बंद पडत असेल तर कशाला, नकोच ते बघताना पण जरा वाईटच वाटतंय. आणि कशाला काठी वापरल्या, ती कसली म्हणायची, ती कडब्याची काय माहिती, सगळ्या फॅमिली माहिती, चिपाड वापरते ती काय चालतंच. पण व्हिडिओ तर आपण सोशल मीडियावर ते शेअर करू नाही शकत. माणूस तेवढा धरतो मुद्दा. आता एखाद्याला बाबा काय गावला तर एक मुद्दा गावला असं होतं, त्यामुळे नको. तुमच्या मोबाईल गाडी चित्र बंद गेली तर त्या जे कमेंट करते त्याला कुठं माहितीये माघारी काय काय केलं जातं असतंय. म्हणजे आता मी हात पडलो मला माहितीये, तरी आपलं एवढं नसतं. आपलं काय असेल ते रिअल मध्ये आपण शेअर करतो. बाहेर गेलं की धाप 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 आमचा मला बेकार वाटतं बघताना. तसलं तरी काय नसते आमचं. फक्त आता ते काय, मला माझ्या जोडीदार मित्र खबर देतो मागे, तू येत जाऊ नको मग फिरायच्या वेळीच असं तसं, म्हणजे ह्याच्यावर झिटाली ते ग, सगळी झिटाली ती पिल्यावर. मग ते का एवढा झालाय चांगला, एवढा मस्ती करतोय, म्हणून ती काल डॉक्टर तसं मला गेलं रागानं केलं. आज याला फेरायला टाकायचं होती, अचानक सगळं झालं. फेरा बोललं बाहेर टाकायचं ठरलं, तिथं टाकायचं फेरा टाकलं. साहेब 2 फेऱ्याला 1 नंबर आलं. फक्त आता की नक्कीच काय बोललो आता 4 हळूहळू दिली करायची. आणि उद्याच्याला लारा आणि दुसरा नंदी आहे, अजून 2-3 नंदी आहे लारा बरोबर पेऱ्याला. तर आपण अजून चॉईस केलेला म्हटलं बहुत जमलं असतं तेवढं नंदी भाह्याच्या. आपल्या डॉक्टरांनी सांगितलंय नाही, डॉक्टरांचा पण नाही, तर तो भाह्याचा पाहुण्याचा आहे, तिकडे सांभाळायला. ती कुठे सांभाळायला? काल बघायला बबलू ड्रायव्हर त्यांच्याकडे
त्यांच्याबरोबर एक पेरा द्यायचा आहे हम्म. लाराचा, एकच पेरा द्यायचा आहे फक्त, कारण की मैदान लवकर जाणार आहे साहेबांचं. कारण एवढं पैर आलेत, पेंडिंग पडते, आता काय असं झालंय. उद्या शेट एक कहर करणार आहे, मला आत्मविश्वास आहे. पळण्यात 100% उद्या रायबा शेट फेऱ्याला कहर करणार आहे, कहर. बसले कसं बघा की. हलका झालाय आणि बिना एसनीचं डॉक्टर मध्ये एक फेरा देऊन बघा, तुम्हाला स्पीड मध्ये फरक कळेल. म्हणजे ह्यो 100% असं नाही, म्हणजे इतकं स्पीड लावणार देऊ तर घ्या वाटतंय त्याला हे करायला. पाहायचं कसं हे ते, तरी पण डॉक्टर म्हणजे काय पण त्याला बिना एसनीचं एक फेरा जास्त अवघड झालंय सगळ्यांचं. भ्या डॉक्टर काय म्हणल्यात काल तुम्हाला, सगळं नंदी एकापेक्षा. आपल्या ब्रह्मानं जीव काढला, जीव. हे बघ भैया होय, शिंग लागलं काय चिंग नाही ते जीव वळले थांबतच नाही. वळले की डॉक्टरांचं अशी असे एकाकडे एका एक जण शिगत आणणार, एक जण येस, मग ते असं मला नेत होता अंतरावी. डॉक्टर काय म्हणलात? डॉक्टर मला आधीच वाटलं म्हटलं वळले थांबत नाही, कारण ह्याच्याबरोबर म्हटले ह्याला हात लावला का म्हटलं लारा शीटला, कारण की लारा शीट म्हटलं आपलं शान नाही ती. लारा शेटच आहेत नाही साहेब म्हटलं शान नाही ती, उगाच काय तरी झोपते बघ कसं तरी बघत. दाखवते मी दोमलोय आता काल फिरव घेऊन. मळला ह्याला धुवा बाई. ते त्याला हे केलेलं का ते अजून चिकट अजून चिकटला त्याला साबण ना काहीतरी वेगळा, जरा माश्या गेल्या पाहिजेत. काय बाजू बाजू काय झोपला वैरण नाही काय नाही. अहो तो पण झोपलाय, तो पण झोपलाय. वैतागले ते दोघं काल. हे म्हणणार हे आपल्याबरोबर. आज दुसरी महत्वाची गोष्ट सांगायची राहिली ह्या साहेबांची. ते साहेब आपल्याला काय सांगितलं, चौसा आहे म्हणजे त्या दादांनी डॉक्टरांनी. आम्ही म्हटलं किती दाखते तर चौसा आहे. दुसरा झाला आणि लगेच चौसा झाला. हा असा विषय झालेला. आणि त्यात आगाव येत होता म्हणून कोणी धाडस केलं नाही दात बघायचं. म्हणलं आम्ही पण विचार करतोय की 24 महिन्यात एवढ्या चौसा कसं काय झाला येऊ, तर साहेब चौसा नाही, साहेब दुसरा आहे. ती पण काल डॉक्टर आलो डॉक्टर बघा म्हटली. बघितलं काल का आला विषय, तो गुस्सा आहे, चौसा नाही. ते आपल्या फॅमिली बरोबर शेअर करायला, म्हणजे काल बघ काय काय दुसरा म्हणजे दुसऱ्या महिन्याला गावणार आपल्याला बरोबर. 2-2.5 महिने तरी दात लावत नाही तरी आम्ही विचार करतो 24 महिन्याचा शेट आहे हे, आणि चौसा इतक्यात कसं झाला, मला वाटतं दाट आणला असेल की तिथं. तर नाही, तर आपल्या फॅमिलीला ते सांगायचं, ते दादा व्हिडिओ वगैरे असते त्यासाठी पण सांगायचं आहे दारा दुसरा आहे, चौसा नाही. शेट दुसऱ्या पहिल्या महिन्याला तयार राहावा. सगळी दुष्य आहेत आपल्याकडे आता, 2 दुष्य आहेत आता. हो हे झाला दुसरा, तुमच्या लक्षात राहिलं नाही मला. बाबऱ्या दुसरा, लारा दुसरा, आणि यो बैल त्यो बैल पण आदत सगळी मिक्स झाली. मिक्स एकच आदत आहे, मिक्स झाली ग. 2 म्हणजे जोड्या. दुसरा एक तयार आहे. दुसरा बैल जोडी असली की, म्हणजे दुसरा मैदान असले की 2 दुसरी निघणार आपली घरीच. 2 दिवशी. आणि आदत बैल असलं की रायबा आहेच. आता रायबाला कुठे लईल तापत येत आहे, कसं झोपलाय बघा की ब्रह्मा. मला झोपून घ्यावं आता, खायचं आपल्याला, निवांत व्हायचंय परत. आणि काल आपले जे फॅमिली मेंबर्स आलते पन्हाळ्याचे, ते आधी पण आलेले आणि त्यांनी पण दिले आपल्याला गिफ्ट. काय वैशिष्ट्य, गिफ्ट देताना कोणी नाच झाले व्हिडिओत. आणि व्हिडिओत ती आली, ते व्हिडिओ बघा तुम्ही, म्हणजे दाखवले मी त्यासनी, फक्त मला माहित नव्हतं ती घेऊन आली ती. मी या साहेबांचे तंत्र सगळं पाहिलं, त्यामुळे मला काय सुचतच नव्हतं. तर परत दाखवतो म्हणजे थांबा घ्या काय, आपला एक विषय झालेला माहिती का, आदल्या दिवशी झालता, फक्त आपण तो व्हिडिओत घेतला नव्हता. आणि बोललोय की. आणि नंतर कालच्या व्हिडिओत पण आहे बघा, दुपारी आपण ज्यावेळेस लाराला कलर म्हणजे देत होतो, 1000% लावत होतो, त्यावेळेस मी भैयाच म्हणत होती, होय भैया आपण स्प्रिंकलर जोडले, मी तुम्हाला सारखी मागे लागते माहिती आहे का. तर भैया म्हणलं नको सर्दी येते, तुम्ही पण म्हटलं असं नको सर्दी त्या. मग ती झालं आणि फॅनच लावायचं, आणि काही बोलायला आणि फुलाला गाठ फॅन आला. आणि आदल्या दिवशी काय कूलर लावूया का, पंख लावूया का, आमचा विषय चालू होता, तो शेअर केलेला होता. आणि ते दादानी पंखा दिला आपल्याला, गिफ्ट दिले आपल्याला, म्हणजे आपल्याला नव्हतं, नंदीसने. फॅन आहे रायबाचं, सगळ्यांच फॅन आहे. काय सांगतो तुला, भाजी सगळा पुढे झालं ते व्हिडिओ ती शेअर करा, उड्या मारल्या पण नाहीच होऊ शकत. माग म्हणजे त्याच्या माग पन्हाळगडावर राहते, पन्हाळगडावर बरोबर, पन्हाळगडावर वर राहते ती. छत्रपती शिवाजी महाराज तर राहत तिथं गडावर, तिथनं एका व्हिडिओ शेअर केले तुम्ही, ती कसं आली ती भेटायला पहिल्यांदा. ती जोडीदाराला घेऊन आली, पहिल्या जोडीदाराला चुकून आली ती. आज 2 जण मित्र आलेली. मग
दादा असं असेल दाखवूया की फॅन. मी म्हणलं आऊ व्हिडिओ द्या सांगा. तर मी म्हणलं आऊ ही गावाला बांधून आधी परत तिथलं जरा थोडंसं बांधकाम ती लहानी करायची तिथं. हो म्हणजे सगळं घाण जायला. ती करून म्हणलं आम्ही पंखा वगैरे जोडणारच होतो. हा नाही 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 ती आमच्याकडून त्या सर्व नंदीसने गिफ्ट. मग आता त्यांनी आपलं काम की हलकं केलं. आता फक्त आपल्याला अजून एक आणायला लागणार. हो कोण आहे ती? नक्की करणार. हादरायचं आहे का काय म्हणण्यात गेलीत बघायला लागली आपल्या शेड्याकडं. नाही नाही नक्की करणार. ती एकच दादा आहे तीच असू देत कशाला सगळं. हा होय आणि आता लाराची पण कळलं उगाच नको डोक्याला ताप. तर ही दादाने आपल्या नंदीसाठी गिफ्ट दिलेले आहे. हो आणि आम्ही अजून ओपन केलेलं नाही कारण आपल्या फॅमिली बरोबर शेअर कराय. ही कुणी असं केलं काय ना गाडी पटलं तर ओपन करे. करूया. श्रीशा काल मागं लागलेली मी ओपन करते म्हणलं नको बाळा आपण आपल्या फॅमिली बरोबर शेअर करूया. जसं फॅमिली आपल्या फॅमिलीला दिलंय म्हणजे आपल्या बाकीच्या फॅमिली बरोबर शेअर केलंच पाहिजे. आता हे पंखा बघा आधी ओपन करून बघा. हा म्हणजे मार्च महिन्याच्या एंडिंगला आपल्याला 2 गिफ्ट मिळाली. कुठली? लारा. लारा हा 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 लारा. मी म्हणलं दुसरा काय लारा आणि छाप दिली नाही आपल्याला ती. हा ती पहिलं गिफ्ट सगळ्यात पहिलं गिफ्ट ती बरं का छाप. ती दादा म्हणणार ती मी ब्रह्माला सगळ्यांच्या सकट छाप करून आता लारा आणला असा पण आता दादा नको. हा आम्ही करतो. लारा 66 लारा 66 आणि ती दादा व्हिडिओत पण येत नाहीत धड पैसे पण घेत नाहीत. ती कसं तर वाटतं ती गिफ्ट घेऊन यायला का नाही म्हणजे असं काय व्हिडिओतच येत नाही काय माहित काय. आणि हा बूट हा बूट बाहेर शेट म्हणजे रात्री तुम्ही भैयासनी बूट घेऊन आलाय सा. हो तर हे भैयांना गुढीपाडवा गिफ्ट दिलंय सा काय. त्याला भानच राहत नाही मैदानात गेली बिना चपलाचं. चपलाचं बारकाई. भैयांचा पाय माहित आहे तुम्हाला केवढा आहे. होय रणजितचा पाय आहे ना. हा 30 साईज. रणजित दवाखान्यात घातला का नाही भैयाने घातलेला दिसतोय. हो म्हणजे बाबांना मागे घातलं. हा भैया साहेबांनी गुढीपाडवा गिफ्ट आणलं सगळी. आणि ह्यांनी काय केलं ह्यांचा मी आणलेला बूट ह्यांनी घालवून आलत. मी आलो हायवेला दान करून काय झालं आणि एकच घेऊन आली ती म्हणली एकच कसं आहे काय दिसतं. ठेवलेला हा वर बसलं ना मी कॅरेज वर आणि जरा डोळा लागला परत म्हणलं एक बूट कुठे गेला. एक बूट आहे आणि तिथं वर झोपायचं वे काय तर पडलं बिडलं म्हणजे. आणि आज गव्हाणीला पाणी सगळं करायचं आहे. सगळं काम झालंय. लवकर ये लवकर ये. ती काय म्हणजे हे येणार की आपल्याला फिटिंग करणार आहेत का त्यांच्याकडे जोडून घ्यायचं. ती पात सेपरेट आहे. पात काढा की. ती काय आपल्याला पण फिटिंग करून घ्यायला लागतं. ह्याला ह्याचं वेगळं. हिथं असा फॅन आहे का टेबल फॅन आहे वाटतं. कुठं मधोमध अजून एक आणला पाहिजे. गयासने आणि हिथं 2 लागणार. हिथं 1 लावला की 2 नंदीसनी वारं पोचते. होय हिथं लावला की 2 नंदीसनी वारं पोचते. हा खांबा आणि त्या खांबा 1 लावायचं. हो बाकीचं साहित्य जाळी वगैरे त्याची आणि हे पण दिलं वाटतं नटबोल्ट आपलं फिटिंग करायला. तेच की. आणि काय वॉरंटी गॅरंटी कार्ड पण आहे. दादांचं मनापासून खूप खूप धन्यवाद. नंदीवर एवढं प्रेम करताय खरंच. म्हणजे आपण असं कधीच विचार केला नव्हता की आपल्यासाठी म्हणजे आपल्या नंदींच्यासाठी असं काय काय कोण देऊ शकल कधीच वाटलं नव्हतं. आणि एवढं मनापासून आपल्या नंदी आपलं म्हणतात ह्यातच आलं सगळं. होय एक दादा आलेलं काय म्हणलं तिकडं कुठं कुणीकडे गेलता तुम्ही दूर ती मैदान बाबऱ्या ब्रह्माला घेऊन गेलता असं त्या घाटावर. तिथं म्हणलेत की ह्यानी म्हणलं एका दादाला तुमचं नंदी मग ही कुणाच आहेत. म्हणजे विचार मला वाटलं नंदी घेऊन आले काय. हा राकेश भाऊजी ती काय म्हणलं एवढं प्रेम म्हणजे तिथं गेल्यावरच कळतंय काय आहे ती. सांगतो मी काय काय म्हणजे असं माहित ना आपल्या फॅमिली गावात वगैरे गावातल्या वगैरे आपण कुठल्या मैदानात जर गेलो कुठल्या घाटावर जरी गेलो आपल्या जवळपास जरी गेलो तरी
तर तिथे फॅमिली येते आपल्याला भेटायला, आपल्याला म्हणजे ह्या नंदीसने भेटायला, मला भेटायला. आणि गाडी स्टॉपवर होती ती सगळं म्हणजे आपलं म्हणून पुढं पुढं होऊन करतात आणि ते छान वाटतं. आणि त्यात एक त्यांचं काय असतंय की तुम्ही येऊन देता आम्हाला गट तेवढा निघून मग तिथे. आणि आपली फॅमिली खरं सांगतो इतका सपोर्ट करते आपल्याला, करतात की. आणि त्यांचं एकच असतंय की दुसरे मालक असे हात लावून देत नाहीत सुट्टीला वगैरे. आता आपण कुठं मी बाहेर असलो तर मी सरळ जाऊ, तू जावा नंतर बाहेर राहायची. बघून या नव तिथं पण आणि मैदानात पण सुट्टीला वगैरे येऊन देत नाहीत नाही नवीन. पण ज्याला सुट्टीचं धाडस आहे ती 100% तिथे येणारच. तसं काय नसतं, हात लावून देत नाही, तसं करायचंच नसतं मला. होय तसलं करून काय मिळतंय. आता मी गेलो एखाद नदी बघायला, मी हरकत जाणार ग हो नदी बघायला आणि तिथे गेलो मी फार दिवसांनी मालक जर मला म्हटला हात लावायला नाही तर माझ्या मनात काहीतरी येणारच 100%. होय ते असतेच प्रत्येकाचं, म्हणजे प्रत्येकाचे हित लागतच जीवाला कुठेतरी. नंदीविषयी काय येणार नाही ग मला, तर ती मालकाविषयी. आणि ती मालकाचं जातच की नंदीवर. तर सगळं हे शक्य झालंय ह्या लक्ष्मीमुळं. तुम्हाला बघितलं की फेफरे येते का त्याला. नाही बा आणखी आता का नाही 2 महिन्यात, 2 महिने पण नाही 15 दिवसात. 15 दिवसात हे आपलं असतं. एकदा ठरवलंय सुट्टी नाही, भाजीला साळा पाळवायला ठरवलंय. मला ते आईस कसं टक्के म्हणून 70% भाजी साळा पाळायला लागलाय, 30% राहिलाय. मग 30% पण आता म्हणजे आपण त्या लेवलला निघालो. लवकरच आपला भाजी मैदानात दिसणार आहे. आणि हे शेत डॉक्टर मध्ये 15 दिवस अजिबात ताप देऊ नका, दात लावले नाही. मग दात लावलाय 15 दिवस म्हणजे नंतर ताप द्यायला नसतो. आणि आपलं वैशिष्ट्य पहिलं असं का ज्यावेळेस आपला बाजी चौसा झाला सगळी म्हणत होते की हेला पळी होतीस तू, पण काही धाडसाव तुझ्या बाबा. आम्हाला तर काय वाटत नाही हो पळलं. डायरेक्ट बाजीनं गट पासच केला दात लावून 4थ्या दिवशी. तसं काय नाही. शिल्ड कमेंट पण आल्या, पहिलं शिल्ड तुम्हाला तुमच्या दावणीला बाबऱ्यानं दिले. बाबऱ्याला विकू नका, बाबऱ्याला विकू नका, बाबऱ्याला विकू नका. बॉडी दिसायला ना म्हणजे चांगली दिसायला ना. होय दात लावल्या. आणि हो एवढाच राहणार, पण हे पळतोय जास्त हलक्या अंगाचा येतो वाटतात. चालतंय चला. तर हेच दाखवायचं होतं. मला भरपूर काम आहेत, घरात लेडीज येणार आहेत गहू साफ करायला. हो दादा पाणी तेवढं मारा, दादा पाणी तेवढं दावा, दादा कुठं तेवढा टाका म्हणेल की. आता आता येईल मी म्हणणार भाई या 2 जण आपण पाणी दाखवूया. ट्रॅक्टर भरून आणायला लागलेत काय. ओ मला चला आता सोडाय. चला तुम्ही मला 5 मिनिटं बोलवलेलं, मला देवपूजा करायची. चला मी नाही नको, चला मला सोडून या. ते मी असंच करते कायम, मला मी नाही जाणार आता. चालेल मी सेम ह्यासनी हाच बूट आणलेला, पण हे मी घालवला. आणून किती दिवस झालतं नुसतं बापू आले धार लावायला. आणि जो आपल्या दादानी पंखा रायबा बाजी ब्रह्मा बाबऱ्या लारा यांच्यासाठी गिफ्ट दिला आहे तो पंखा लावलेला आहे इथे. आता ही सगळी गावाला पूर्ण झाली की ते पंखा लावायचा आपल्याला त्या कोपऱ्यात मोठा असं वाऱ्याला इकडं तिरकं. आणि एक तिथं पंखा लावायचा आहे. आणि बाहेर गयासनी बरोबर एक सेंटरला मोठा पंखा लावायचा. असं 2-3 पंखा आणायचे आहेत. चला पाणी वगैरे दाखवून झाले. ह्यासनी पाणी दाखवलं, इथली घाण सगळी काढली. आता निवांत बसू देत. वैरण पण खाऊन झाल्या. दारा प्याला का पाणी प्याला नव्हता, एक वाट प्याला पाणी पिली परत आणि वैरण खाती. चला ही शेट किती पिलं पाणी. बाजी चला आता जाणार आहे आम्ही. एक काम आहे आमचं महत्वाचं, भैयाचं माझं. डॉक्टर आली बाजीला इंजेक्शन करा. होय धन्यवाद. आमच्या मासाहेब तर डॉक्टर साहेब आली ती म्हणते बाजीला चालू या. आमच्या धाडस विना झाले.
सर मागे सर. विचार करून पाय टाक. पाय अडकल. हा तुला रस्त्याला कुठे नाही डॉक्टर. इकडे गे बाया. आला बघ इकडे आला तू. तू मागू येस नाही येस तू मागू. ओ डॉक्टर साहेब या. का मेकाला का हे वायस आहे ते 4-5 मेक आहेत. येसनवाल्याला मागं होती की रे बाई आवडून दारा होईल बरं पडेल. वळल्यावर तो थांबणार नाही. तो आहे असं पळत मागे. हा लय फरक पडला बाई. वळवून टाकत होता. आणि इकडं चाललाय हरभरा काढायचा. हरभरा पण माळायचा आहे. तो डॉक्टर आले. डॉक्टर म्हणले ते त्याला चालवाच. आमचं धाडस नव्हतं तरी पण आम्ही धाडस केले चालवायचं. हा तू माग थांब तसंच. तू माग थांब तसंच. हो बाजा वडून धर. हा थांबला ना अरे इसका की का सांगतोय. धर दोरी धर. हा थांबला. आपला भाजी तर कहर करायला आला. भाजी कहर आता गेला वैरणीतच घेऊन दोघं ते कसा तरी असं घेता आलाय. हा हॅलो हॅलो. हा ये डॉक्टर जाऊ तर बघा. तुम्ही पण आत गेला वैरणीत. ही डॉक्टरची काल आहे. डॉक्टर मग तिथे आज फेराच द्यायचा काय पण करून. ब्रह्माबर आता फेरा द्यायचा द्याच होता ह्याच्या बरोबर कधी दोन्ही पण इथले म्हणून कॅन्सल केलं. हा बघा नाही तर तिकडे गहू मळून येईल. होय हॅलो नोकरीच गोष्टी पण गावला गोष्टी नोकरी. असून तिथं काय आत कुठं जातील भैया. आत नाही जात. तर भाजी शेटला आपण फेरा दिला 2 वेळा 3 वेळा पळवला 2-3 वेळा. जरा डॉक्टर मध्ये अजून चाच पडतोय म्हणजे चालताना अजून म्हणजे बघा म्हणली आता आज काय करा नको 1-2 दिवस जाऊ देत. आणि भाजीचा फेरा लाईव्ह मध्ये बघाय घावला या दादासनी. दादा नमस्कार. तरी दादाच्या एक व्हिडिओमध्ये दादा आहे ती पन्हाळच्या पायाबरोबर पन्हाळ गडावर राहते ती. आणि ते बोलले माझा एक जोडीदार आता वराडणार आहे ते हे जोडीदार. तुम्हाला फसवलं बरं का त्या दिवशी. तुम्हाला सांगितलं नाही. हा काय होतच केलं हा. काय अचानक काल आता भाज्या उड्या मारायला याला मुलं आता लारा पण आलाय म्हणजे. हा येणार होतो 10 वाजता. हा तर मग नाही वेळ मिळाला नाही मग आलो. तुमचं नाव काय दादा. माझं नाव शहाजी नाकारडे. शहाजी नाकारडे. तुम्ही पण तिथंच राहता पन्हाळ गडावर शेजारी आहे का. म्हणजे लंगोटी आर आहे म्हणा.
तर भाजी लागेल का सुराला डोळ्याचं म्हणजे पुराव्याला तुम्ही आहे. मगाशी पहिला आपुलकीनं आता मी तर एवढं म्हणतो तेव्हा येऊ सरळ जाऊ दे. हा आम्ही आल्यापासून तर 2 राऊंड सरळ गेला बाहेर तर काय आल्या नाही नाही बरं वाटलं. व्यायाम आणि सळा आला तरी आगाव काटा उभा राहिलेला म्हणजे समाधान वाटलं. आम्ही उड्या मारल्या तर हा हा जोरात पळाला. आम्ही तर तरी उलटीनं टाकलेली मग स्पीड लागलं नाही तसं 10-12 फिरत तसं टाकायचं मग सुराला. राऊंड घ्यायचं त्याला त्याशिवाय त्याला पर्याय नाही. आणि आपले लारा त्याला काय पुढे ब्रँड बिंड काय जोडतंय बघा ब्रँड लारा करा. लारा कसा वाटतोय लारा एक नंबर आहे घाटावरचं म्हटल्या विषय नाही. आणि देखणं दिसतोय उलय देखणं दिसते ते. ते याला म्हणलो करून घेणार आहे का? त्याची शिंग हे करून गुळून शिंब्या पण टाकणार त्याला. कारण हे डेंजर आहे जरा उठ्याला काढते. होय आम्ही तर म्हणलो आता नवीन मेंबर आला जाऊन येऊया. हो. आणि ही बाबा कसं करते ती खाली सुट्टीला इथं नाही ते इथं आहे. इतका खेळ गेलाय बेकार खेळ गेलाय लय दम होती भयानक दम. चांगला आणि बैल हे जरा शेंगामुळे लावला तर व्यवस्थित सुट्टी होत नाही जरा लवकर. हो आपल्याला पण लागतात ना शिंग सरळ शिंग असली कसं हात सुटते एकदम आपला आणि सगळ्यात डेंजर मला तर आत बांधलाय त्याला व्यसन नाही राहिला आपला. त्याला पाहिजे तर काय करतो माहितीये का रजे आता आला की इथनं देतो सोडून जा मग तू कुठं जाय तिकडे महाराज येते अंगावर पळत इकडची उडी मारून सुटतो. जाऊ ना काय करत हे नवीन आहे आपलं सुरू झालं की आणि महिन्यामध्ये हा थांब जाऊ बाबऱ्या उलटा उभारलाय. नाही ते गावाला बांधलेलं नाही म्हणून या दोघांनी तेवढी आत ठेवली ते त्यासनी बाहेर ठेवली तो बाबऱ्या वेगळ्यापेक्षा असं वाटते कसा आहे बाबरे डोळ बघा की आहे का दाताने पडलाय मारल आता असं माझ्या अंगावर येतोय तो माझ्याकडेच बघतोय तसं म्हणा गेला दाताने पडलाय ते ना. हो का गंमत बघा आता हे आहे का असं काम आहे सर माझ्या तिकडे आहे. सगळे आपली म्हणजे 4 चांगले आहेत, फक्त ती आता आलेलं ते लागल्यापासून फक्त आपण हा त्याच्या लागतो हे हो आपला लारा चल तिकडे. आणि सगळ्यांचे लाडके शेंडफळ ह्यो बाजी एवढा उचलणार आहे. होईल आत्ताच मला केवढा दिसायला लागला आता 14-15 महिने असतील. शो हो 14-15 31 डिसेंबर 15 महिने झाले. इकडे लोड घेतलेला आता उद्या फेरा त्याचा मोठी जमलं स्त्रियाला लारा सगळे लारा नाही शहाणा एखादा नंदी आता तब्येत आता एक नंबर आली. झाले ना आलाय ना मेट आता लय कमी कोण नका. नाही का डॉक्टर मग ते अजून जरा कमी करा नाही ना नाही काय कमी करायची गरज नाही. दुसऱ्यामध्ये पळवायला म्हणजे आता तब्येत कमी गेलं परत वाढणार नाही. हो हॅलो आणि इथनं जर सोडला की सकाळ काय कॅमेरा जर धराय पण नसतंय बरोबर आहे. इथनं सोडला की असला पुढे जातो बाहेर तिथनं आम्ही सोडून देतो ऐकाय दिसतं नाही लारा 2 दिवस तर पाहिजेच. ना अजून 2 दिवस याला हे करणार. हे काय खरं ना शिंगाला हे ह्यानं सुरुवात केली रायबर आणि एकदा हे गावान पडली की अशी वळीनं पडतीच गावात होय ह्याला ताकद लागत नाही. बाजी